हॅलो गाईस, तर झोपलेली होती. आज डोकं थोडं दुखतंय, म्हटलं झोप घेऊन घेतली. तर आणि गेले क्लासला. आता जाते तिला घ्यायला, 3 वाजले. तर डोळे पण अक्षरशः आग मारताय. म्हटलं आता आणीला घेऊन जवळच आहे म्हणा क्लास. तर आणीला आज जायचं नव्हतं. बघा काय करून ठेवलेलं आहे तिचं घर बीर सगळं. मध्ये काय काय ठेवलेलं आहे काय माहिती. तर आज जायचं नव्हतं तिला, पण म्हटलं जाय बाई थोड्या टायमासाठी, 1.5 तास असतोय, जाय म्हटलं. मग गेली. पूर्ण डोळे आग मारताय, काय करू काहीच नाही. असे डोळे आग मारताय आणि ऊन खूप जास्त आहे गाईस. बघू शकता किती कडक ऊन आहे. ऐकवा तर अजून झोपच लागते मला. तर उद्या आहे आणीची सुट्टी आहे. ते सॅटर्डे दुपारून तिची स्कूल. तर टी व्ही चालू करूनच म्हणजे ऑनच राहिली, बंदच केली नाही. आणि परत मला झोप लागते काय. व्हिडिओ बघत जातो मी, आवडलं नाही आवडलं तरी बघत जा, आहे ना. लागले तर सबस्क्राईब नका करू. बघा. तर आज यानं चहा बनवून घेतली मी. डोकं दुखत होतं. अद्रकवाली चहा बनवून पिली तर थोडंसं बरं वाटते. तर 2-1 महिने झाले मला चहा बंद केली. पण आज म्हटलं डोकं दुखते, चला पिऊन घेऊया. तर पिल्ली तरी झोपच लागते. आता जाते आणीला घ्यायला. चिमण्यांचं घरटं अंडे आहेत का नाही काय माहिती, नाही आहे. तर झाडाच्या सावलीखाली उभी आहे, कारण की इकडे ना खूप ऊन आहे. बघा आता इथं उभं राहावं लागतंय मला. बघू शकते. आणीला बघते. किती कडक ऊन आहे ना. कसं लागतंय? हां एकदम वातावरण चांगलं आहे. तर खूपच जास्त ऊन आहे गाईस. बघू शकता. आता चालली आणीला घेऊन. ऊन एकदम कडकडाट आहे. आणि तिकडं बघा पाऊस दिसतोय वरती. पावसाचं वातावरण झालेलं आहे ना ग. हां म्हणजे आज पाऊस येईल. माझ्या ह्यानीचे केस बघा किसिल. आज डोकं धुतलं होतं ना. सगळे लोक झोपलेले आहेत गाईस, आणि आम्ही उन्हामध्ये भटकतोय. किती जास्त कडक ऊन आहे. थोडं बरं वाटलं ग साली पोचलं तर. चल. किती कडक ऊन आहे. अय्यो, फायनली पोचलो. खूप उन्हामध्ये गेलो होतो आम्ही काम, आणि खूप जास्त काम करावं लागलं आम्हाला. हाय, पाणी देऊ का? पाणी हे घे, पाण्याची बॉटल घेऊन.
जायला पाहिजे होतं, पण काही घेऊन नाही गेले ते. तर म्हटलं आता उन्हाळा गेलं तर उई सांडलं ना खाली पाणी. Oh God, I am very tired, honey. I am very tired today. चष्मा लागला ना तरी नुसता इथे डोळ्याला इथं घाम फुटून जातं. मला आवडत नाही मग उन्हाळ्यात घालायला, पण डोळ्यांना पण त्रास होतो मग घालावा लागतो मजबुरीमध्ये. पहिले नवीन नवीन जेव्हा चष्मा लागला तेव्हा खूपच अशी म्हणजे खूप भारी वाटायचं की चष्मा लागला मला. खूप भारी वाटत होतं, शायनिंग मारत होती मी तर चष्मा लागलाय म्हणून. पण आता कंटाळा येतो घालायला. असं वाटतं मी डबल बॅट्रिक झालेलीच आहे डबल बॅट्रिक, पण कंटाळा येतो आता घालायला. असं ओझं वाटतं मला इथं नाकावर. मग आता काही मजबुरीमध्ये घालावं लागतं, दिसत नाही ना म्हणून. डोळे गेलेले आहेत माझे म्हणून मजबुरीमध्ये घालावं लागतं आता. खूपच कडक ऊन लागते बरं का उन्हाळ्यासारखं. आणि आता सध्या तर पावसाळा सुरू झालेला आहे तरी पण खूपच जास्त कडक ऊन आहे. चला हनीला काहीतरी आता बनवून देते. फ्रीज आली का लगेच फ्रीज उघडते, तिला काहीतरी खायचं असतं म्हणून तिला नवीन काहीतरी बनवावं लागेल. आणि माझी झोप काही जाणार नाही. आता झाली संध्याकाळ म्हणजे आताशी 3 वाजलेत, तर काहीतरी देते तिला बनवून. स्पंज काय खायचं? लोणी खायचं आहे ईशानला. काय काय खायचं आहे? लोणी खायचं आहे. काय खायचं ईशानला? अनिला काय खायचं आहे? याला आम्ही भेटायला गेलो आणि हा मागे सुटला आमच्या मागे ना रे मंदिर. पडशील रे भाऊ, पडजास. तर आम्हाला स्पंज लोणी घ्यायचं आहे म्हणून थांबलेलो आहे. आणि हा बघा झालं का? वेळ लागेल अजून वाटतं. आमच्याकडे पाहुणा आलाय. कोण आलाय? पाहुणा कोण आलंय आमच्याकडं? काय काय आणलेलं आहे? स्पंज डोसा आहे. हे काय पावडा वडा आहे. आणि हा नुसता पाणी पिईल आता, खाणार काही नाही. खा. चालू द्या. अंडा रोल आहे, सगळं आणलेलं आहे आज आम्ही. नाही खाईल तो, नुसतं पाणी पितो तो. इशू खा ना. याला आम्ही भेटायला गेलो आणि हा आला आमच्यासोबत. आता रात्रभर झोपायचं इथंच, घरी नाही जायचं. त्यांच्याकडे नाही पाठवणार आता याला. हां, तुला पाठवणार नाही मी घरी त्यांच्याकडे, मम्मी पप्पाकडे. इथं झोपायचं.
ईशान हाय कर, हाय कर. आज स्वयंपाक नाही केला. नाही खाईल तो बेटा, संपत नाही त्याच्याकडनं. खाय ते नको काढू ते, तेवढं नाही संपत त्याला, नको.